नाही मधून मधून पटक नक्कीच LK फाउंडेशन तर्फे 11वी दहीहंडी 11 वर्ष आहे आणि जळगावमधून सगळ्यात मोठी दहीहंडी आमची असते. LK फाउंडेशनद्वारे राजशाही ठरवलेली दहीहंडी हे आमची मराठी मोठी दहीहंडी आमची पहिली दहीहंडी असते मोठी जळगाव शहराची. आणि नक्कीच आज जे जळगाव शहराचे नागरिक आहे, महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि इथे रोषणाई खूप चांगली केलेली या टायमाला आणि DJचं आहे आणि ढोल ताशाचं 300 ढोल ताशाचे पथक आहे आपल्याकडे आज. आणि प्रमुख पाहुण्याची उपस्थित राहील मान्य गुलाबरावजी पाटील, गिरीश भाऊ महाजन, अनिलदादा पाटील, रक्षाताई खडसे, अस्मिताताई वाघ, सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे. साधारण किती गोविंद पथक या ठिकाणी राहणार? गोविंद पथक आता 5 आलेले आमच्याकडे, त्यांच्या एंट्री 5 आलेल्या आहे. आणि मला असं वाटतं की ह्या टायमाला त्यांना सांगितलं आम्ही थरावर आणि पैशाचं बक्षीस ठेवणार आहे. 4थ्या थरापासून सुरू करणारे 5वा 6वा आणि 7वा थर ते 5व्या थराला 11,000 बक्षीस आहे, 6व्याला 21 आहे आणि 7व्याला 51,000 बक्षीस आहे. यावर्षी दहीहंडीची आम्ही नियमाप्रमाणे दहीहंडीचा जो विषय केलेला आहे तो असा आहे की जे हांडी फोडणार आहे ते मोठ्या काडीनं न फोडता छोट्या टिपरीने फोडायची आणि त्याची लेंथ कमी ठेवायची. कारण मागच्या टायमाला काय झालं, 5वा थर लागल्यानंतर एक 15 फुटाची काडी घेऊन ते फोडलं होतं हांडी. तर मग ह्या टायमाला मी नियम केलेला आहे की छोटी टिपरी एक साधारण 1-1.5 फुटाची टिपरी चालेल असं आम्ही नियोजन पद्धतीने आमचं लाईन लावलेली पूर्ण दहीहंडीची. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा गोविंदा पथकांचा विमा काढलेला आहे. याच्या व्यतिरिक्त प्रिमायसेसमध्ये जितके नागरिक असतील किंवा युवक राहतील त्यांचा पण सुद्धा आपण विमा काढलेला आहे. जसं की जळगावकरांना माहिती आहे, खूप काही वर्षापासून LK फाउंडेशन धार्मिक व सामाजिक कार्यक्रम करत असते. तसंच एक आपलं दहीहंडीचाही कार्यक्रम आहे. तर 27 तारखेला नियोजन आणि कार्यक्रमाची तयारी सर्व चालू आहे. तुम्ही तसं पाहू शकता. खूप जोराने यावर्षी आपण दहीहंडी साजरा करणार आहेत. तर आपण दरवर्षासारखं यावर्षी महिलांची वेगळी सोय केली आहे. आपण आपल्या जळगाव जिल्ह्यातून कमीत कमी 5 ते 6 आपलं गोविंदा पथक येणार आहेत. आपण गोविंदा पथकांचे व चढणाऱ्या कन्हैयाचं त्याचा आपण विमा काढलेला आहे. तसंच काही अडीअडचण आली, कोणाला काही इजा झाली त्याच्यासाठी आपण ॲम्ब्युलन्स पण ठेवता, आपण फायर ब्रिगेडची गाडी ठेवता. आपण सगळ्या सेफ्टीच्या गोष्टी सेफ्टी पाहून आपण सगळे प्रिकॉशन घेत असतात. तो आपण दरवर्षासारखं यावर्षी आपण स्टेजजवळ महिलांची सोय केलेली आहे. आपण ह्यावर्षी काही नवीन द्यायचं, काही नवीन ठरवलं होतं आम्ही. आपण लाईट शो, लेझर शो हा थोडा हटकेच्यात आपण ठेवलेला आहे. मी जळगावकर वासियांना आवाहन करतो की येणाऱ्या 27 तारखेला सर्वांनी आपल्या दहीहंडीची शोभा पाहायला इकडे हजर व्हायचं आहे. सागर पार्क इथे आपल्या दरवर्षासारखी यावर्षी आपली दहीहंडी सागर पार्कला आहे. तुम्ही सगळ्यात जास्त संख्येने सागर पार्कवर या आणि सहपरिवारासोबत या, इतकी तुम्हाला विनंती करतो.